तर राज्यात बोगस बियाणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि या संदर्भात कृषी तज्ञ डॉक्टर शरद निंबाळकर यांनी अत्यंत जास्त चिंता व्यक्त केलेली आहे। तर स्वस्त किंवा उधारीवर मिळणाऱ्या बियाणांकडे शेतकऱ्यांचा कल असतो। अनेकदा शेतकऱ्यांची यामुळे फसगत होते। विक्रेते, शेतकरी आणि यंत्रणा या तिन्ही स्तरावर पुरेशी जागरूकता नाहीये आणि त्यामुळे असे प्रकार हल्ली वाढतात असं कृषी तज्ञ निंबाळकर यांचं म्हणणं आहे। आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर सर, हे गेल्या अनेक वर्षांची तक्रार असते, पेरलेलं पण उगवत नाही, शेतकऱ्यांनी काय करावं? आता प्रश्न कसा येतो की या बियाण्यांचं जे मार्केट आहे हे इतकं स्पिरियस मार्केट झालेलं आहे की प्रामाणिक बियाण्यांच्या संदर्भामध्ये आणि विक्रीला येणारे जे बियाणे आहेत ते सर्वच चांगले असतात का, त्याचं सर्वांचं परीक्षण होतं का, हा एक महत्वाचा मूलभूत असा प्रश्न आहे। आणि म्हणून सीझनला ज्या ठिकाणी जे जे अवेलेबल असेल ते घेण्याच्या आणि जे स्वस्त थोडंसं मिळत असेल तो प्रकार हा शेतकरी स्वाभाविक आणि त्याला मार्गदर्शन करणारे जे समजा जे काही मार्गदर्शक लोक आहेत, दुकानदार आहेत, विक्रेते आहेत, तर ते जे म्हणतील त्याप्रमाणे थोडासा घेण्याचा प्रयत्न हा होत असतो, याच्यात काही वाद नाही। आणि त्यामुळे याला व्यवस्थेकडून जो आळा बसायला पाहिजे तो त्या प्रमाणात बसत नाही, ही वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे। ज्या क्षणाला तो विकणारा आणि घेणार आहे त्या संदर्भातली व्यवस्था आपल्याला अजूनही आपण केली नाही। म्हणजे शेतकरी आमचा त्या प्रमाणात जागरूक नाही, विक्रेत्यांनाही त्याच्याशी काही घेणे देणे नाही आणि यंत्रणा सुद्धा थोडीशी त्या बाबतीमध्ये इतकी कार्यक्षम आहे की नाही हे तपासून पाहण्याचं काय, त्याच्यामुळे हा धंदा चालतो। आता बियाण्यांच्या अनेक, मी आता नाव घेणार नाहीत, पण बाहेरच्या प्रदेशातून, लगतच्या प्रदेशातून म्हणजे जे नोटिफाईड बियाणे नाहीत ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विदर्भ, मराठा आणि महाराष्ट्रामध्ये येतात। त्याला धरबंद काय हे झालेलं आहे, पण आता शेतकऱ्यांनी काय करावं, कसं नियोजन करावं? आता काय ही वेळ जी आहे शेतकऱ्यांना नियोजन करण्याच्या संदर्भामध्ये जे दुबार पेरणीच्या संकटाच्या संदर्भामध्ये आता जे बियाणे असतील तर त्या बियाण्याचा 20% हे जास्त बियाणे लावणं, म्हणजे सोयाबीनचं असेल, त्याच्यानंतर कापूस असेल किंवा तूर असेल, तर अजूनही काही फारसा वेळ झालेला नाही। आणि याच्यामध्ये बियाणे हे 20% वाढवून करणं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एक आहे। आणि जिथे पाणी असेल त्या पाण्याची सोय करून थोडंसं पाणी देण्याची व्यवस्था जर असली तर तोही एक चांगला फायदा होऊ शकतो। निसर्गाच्या संदर्भामध्ये हवामान खात्याच्या संदर्भाने दिलेले जे काही संकेत आहे ते संकेत पुढेही पुन्हा एलेनो 15-20 दिवसात आता पावसाचा हा जो खंड आहे हा पडणार आहे अशी सुद्धा भीती या ठिकाणी व्यक्त केल्या गेली आहे। या सगळ्यांचा अंदाज घेऊन आमचा शेतकरी तसा हुशार आहे, त्याला माहिती आहे। प्रश्न तोच आहे की आता पावसाचा खंड पडणार आहे, पावसाचा खंडाचा इशाराही हवामान विभागाने दिलेला आहे, शेतकऱ्यांनी कसं नियोजन? शेतकऱ्यांच्या बाबतीत मी तेच सांगतो ना की त्याच्यामध्ये झाडाची संख्या, उगवण क्षमता ही जी पहिल्यांदा तपासून पाहून त्याप्रमाणे उगवण क्षमतेच्या 20% म्हणजे जर 100 बिया टाकल्या आणि आपल्या 80 बिया त्याच्यामध्ये त्या उगवल्या, हे करणं आता आवश्यक आहे याच्यामध्ये। म्हणजे घरगुती त्याची उगवण शक्ती पाहणं, मोड आली की नाही पाहणं शक्य आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 20% हे ऍडिशन करून पेरणी करणे, बियांच्या संदर्भामध्ये बीज प्रक्रिया करून पेरणी करणे हा एक सध्याच्या परिस्थितीमध्ये उपाय आहे। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।